नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। उंडरी येथे अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा नायजेरियन नागरिकांना पकडून त्यांच्याकडून कोकेन आणि एमडी असा 7 लाखांचा माल जप्त करण्यात आलाय। मायकल जॉन आणि फिलिप एडिली अशी या नायजेरियन नागरिकांची नावे आहेत। या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई योगेश मांढरे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ गैरव्यवहाराच्या अनुषंगाने विशेष मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घुले आणि त्यांचे सहकारी 22 ऑगस्ट रोजी रात्री गस्त घालत होते। त्यावेळी उंडरी रोडवर मोकळ्या जागेत 2 परदेशी नागरिक दुचाकीवर थांबलेले दिसले। पोलिसांनी आडबाजूला थांबून त्यांच्यावर पाळत ठेवली। ते विनाकारण थांबून इकडे तिकडे पाहत होते। त्यांच्याविषयी संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यांची अंगझडती घेतली असता फिलिप याच्याकडे 3 लाख रुपयांचे 15 ग्राम मेफेड्रोन आणि मायकल याच्याकडे 3,20,000 रुपयांचे 16 ग्राम कोकेन मिळून आले। त्यांच्याकडील मोबाईल, दुचाकी असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।